This is our chapter number 2, mechanical properties of a fluid. Now we can discuss the Stokes law. In 1845, Sir George Stokes stated this law. This law states that the viscous force acting on a spherical object which can falling through a viscous medium is directly proportional to the coefficient of the viscosity, that is eta. It is also directly proportional to the radius of that sphere. It is also directly proportional to the v, means velocity of that sphere which can falling through that viscous medium. Means that 1845 साली सर स्टोक्स जे होते त्यांनी आपल्याला हा स्टोक्स लॉ सांगितला. तो स्टोक्स लॉ काय सांगतोय बघा की जो विस्कस फोर्स आहे, ओके, एफ व्ही ने डिनोट करतो आपण. विस्कस फोर्स जो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, तर इटाला. इटा म्हणजे काय, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी. सेकंड काय सांगितलं त्यांनी, हाच विस्कस फोर्स एफ व्ही आहे तो अजून डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तो रेडियस ऑफ दॅट स्पियर, त्या स्पियरच्या रेडियसला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. हियर आर इज द रेडियस ऑफ स्पियर. परत तोच विस्कस फोर्स आहे एफ व्ही, तो अजून डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कुणाला, इटा झाला, रेडियस झाली, आता त्याची वेलॉसिटी राहिली व्ही फॉर द वेलॉसिटी ऑफ स्पियर. velocity of sphere which can falling through that viscous medium. So मला सांगा, हा जो विस्कस फोर्स आहे तो इटाला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, बरोबर. तोच विस्कस फोर्स आहे त्याच्या रेडियस ऑफ स्पियरला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तोच विस्कस फोर्स आहे तो त्याच्या वेलॉसिटीला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्या स्पियरच्या. म्हणजेच मी इक्वेशन असं तयार करू शकतो की बघा, दॅट विस्कस फोर्स एफ व्ही, व्ही फॉर द विस्कस, एफ फॉर द फोर्स which is directly proportional आहे. कशाला डायरेक्टली इटाला, त्याच्या रेडियसला आणि त्याच्या वेलॉसिटीला. ओके, सो वी कॅन write these equations that Fv, that is nothing but the viscous force, which is equal to K into N, not N, eta, R and V. That K is the proportionality constant. आणि तो प्रॉपर्टी कॉन्स्टंट आहे. तो प्रॅक्टिकली एक्झामिनेशन करून तो किती मिळाला, 6π इतक्या व्हॅल्यू मिळाली. त्या के ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला, 6π. तर ह्याच्यावरून आपल्याला हा विस्कस फोर्सची व्हॅल्यू काय मिळते बघा, एफ व्ही इज नथिंग बट त्या के ची व्हॅल्यू 6π इटा आर अँड व्ही. हा फोर्स, हा विस्कस फोर्स आपल्याला फाइंड करून दिला स्टोक्स यांनी, की ज्यावेळी एखादा स्मॉल स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे आपण विस्कस मीडियम मध्ये टाकला तर त्याच्यावर असणारा जो विस्कस फोर्स आहे ऍक्टिंग ऑन दॅट स्पेरिकल ऑब्जेक्ट, तर तो काय आहे, विस्कस फोर्स हा त्याच्या कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, म्हणजेच इटाला. तोच विस्कस फोर्स जो आहे तो स्पेरिकल ऑब्जेक्टवर ऍक्ट होणारा तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्या स्पियरच्या रेडियसला. तोच विस्कस फोर्स आहे की जो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे त्याच्या वेलॉसिटी ऑफ दॅट स्पेरिकल ऑब्जेक्ट विच इज फॉलिंग थ्रू द दॅट विस्कस मीडियम. सो वी कॅन राईट दॅट इक्वेशन्स. एफ व्ही मीन्स द विस्कस फोर्स विच इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा आर व्ही. हियर एफ विच इज इक्वल टू के, that k is nothing but the proportionality constant and the experimental value of that k is nothing but the 6π. Okay, using the lots of various experiments and they can study the value of that k is nothing but the 6π and we can put that values in the equations. So we got the viscous force is nothing but 6π eta r v. This is our Stokes law. Hello student, now we can study the terminal velocity. Consider a sphere falling through a viscous medium experienced some forces. First force is its a weight itself, which is acted downward directions. In the diagram, we can see that the sphere which can falling through a viscous medium having experienced some forces on it. So first force, it's a weight mg, w which is equal to weight.
that is W, which is nothing but it's a weight, and that weight is nothing but the mg, which is directed downward directions. Second force, viscous force, which is due to that viscous fluid acting upward directions on that sphere. Third force is the upthrust. If any object falling through any materials or any fluids, the fluids also exert opposite force on the such object. That opposing force we call as the Bion's force or the upthrust. आपण एखाद्या विहिरीमध्ये उडी घेतली तर पहिल्यांदा आपण बुडत नाही, आपण लगेच वर ढकललं जातो, पाणी प्रेशर लावतं आपल्याला. आर्किमिडीयनचं प्रिन्सिपल पण सांगतं की जेवढा आपण वस्तू पाण्यामध्ये ढकली तितक्या वजनाचं पाणी बाहेर टाकलं जातं. म्हणजेच ते पाणी काय असेल किंवा फ्लुइड असेल तर आपल्यावर वरच्या बाजूने काहीतरी फोर्स ऍक्ट करतं, आणि तो फोर्स जो आहे तो अपथ्रस्ट आहे. ज्यावेळी स्पियर फॉल होईल त्या विस्कस मीडियममध्ये तर तो विस्कस असणारं फ्लुइड जे आहे त्याच्यावर तितकाच असणारा अपथ्रस्ट ऍक्ट करेल. म्हणजे आपल्याला इथे काय दिसते, 3 फोर्सेस दिसत आहेत. फर्स्ट फोर्स जो आहे काय हो, वेट mg, म्हणजेच त्याला fg म्हटलं तरी चालेल. जो फोर्स आहे कसला आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, की जो ऍक्ट होते स्पियरला त्याच्या वजनामुळे, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स fg आहे. mg किंवा fg म्हटलं तरी चालेल. सेकंड फोर्स आहे अपथ्रस्ट. अपथ्रस्टला मी डिनोट करतोय बघा fu. U फॉर अपथ्रस्ट अँड फोर्स, F फॉर फोर्स. म्हणजे हा फोर्स आहे कसला, अपथ्रस्ट फोर्स आहे. इज नथिंग बट द 4/3 pi r cube sigma into g. Sigma is the density of that fluid. Okay. And third force, we know that third force is the viscous force. Viscous force. Viscous force right in the Fv, and that Fv is nothing but, viscous force is the 6 pi eta rv. बघा हा 6 पाय कॉन्स्टंट आहे, आणि प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण शिकलो होतो विस्कस फोर्सचं इक्वेशन्स फाइंड आउट केलं होतं. बघा ॲट अ सर्टन कंडिशन्स याची जी सुरुवातीची जी व्हेलॉसिटी ती इन्क्रीज होत जाते. ॲट अ सर्टन कंडिशनला ह्याच्यावर जो नेट फोर्स ऍक्ट आहे तो ज्यावेळी 0 होईल, म्हणजेच त्याचं वेट mg जो आहे, डाऊनवर्ड फोर्स fg आहे, तो बॅलन्स करेल ह्या दोन फोर्सला, थ्रस्टला आणि विस्कस फोर्सला. दोघं एकमेकाला बॅलन्स करतील. त्यावेळी जो स्पियर आहे एका कॉन्स्टंट असणाऱ्या वेलॉसिटीने खाली 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 येत जाईल. त्यावेळी त्याची जी असणारा त्याच्यावर अपवर्ड साईडनं जे लागणारं विस्कस फोर्स आहे ते सुद्धा कॉन्स्टंट असेल, कारण त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट आहे. कारण ती जी व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असण्याचं कारण काय आहे, तर त्याच्यावर बॅलन्स करायला लागले ते फोर्स ॲट अ सर्टन टाइम नंतर, एका विशिष्ट कालावधीनंतर त्याच्यावर असणारा जो नेट फोर्स आहे, नेट फोर्स जर बॅलन्स झाला, 0 झाला, तर काय होईल, त्याची जी व्हेलॉसिटी आहे त्या स्पियरची त्या विस्कस मीडियममध्ये ती काय होईल, कॉन्स्टंट होईल. आणि दॅट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी वी कॉल्ड ॲज द टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि याच्यानंतर आपण ते इक्वेशन्स फाइंड करणार आहोत, वी फाइंड आउट करणार आहोत. ओके, आपल्याला काय माहित होतं बघा, तर ह्याच्यावरचा नेट फोर्स, फर्स्ट वी कॅन फाइंड द नेट फोर्स ऑन दॅट स्पियर विच कॅन फॉलिंग इन द विस्कस मीडियम. शुड आय राईट हियर F net means net force acting on that force, which is equal to how much that forces are the same directions. Then we can adding that force, that is upthrust plus viscous force, and here that mg or fg which is acting downward directions, so we can subtract that force on that two forces. Understand? So upthrust we can write here Fu plus viscous force Fv. Both are the same directions, that's why we can here add that forces, but here the Fu or the mg which is opposite to that forces, then we can subtract that forces mg or fg. मगाशीच मी सांगितलं, ज्यावेळी हा F बार नेट जो आहे, नेट फोर्स जो ऍक्ट होतो ह्या स्पियरवर, तो नेट फोर्स जर 0 झाला, म्हणजेच F बार नेटची व्हॅल्यू जर मला 0 मिळाली, तर काय होतील, हे सगळे जे फोर्स आहेत एकमेकाला बॅलन्स करतील, आणि ह्या कंडिशनला जी ह्याची व्हेलॉसिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहील,
त्या कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला आपण टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणतो. आणि ती टर्मिनल व्हेलॉसिटीचे इक्वेशन्स फाइंड आउट करण्यासाठी मला हे इक्वेशन आता मी रिअरेंज करू शकतोय बघा. एफ जी विच इज इक्वल टू काय मिळेल मला मग, हा जर नेट फोर्स जर 0 झाला तर एफ जी विच इज इक्वल टू मी असं लिहू शकतो, एफ जी विच इज इक्वल टू हाऊ मच, एफ यू. हे इथं निगेटिव्ह होतं, इक्वल टू साईनच्या पलीकडे घेतलं एफ जी पॉझिटिव्ह झाला, विच इज इक्वल टू हाऊ मच, एफ यू प्लस एफ व्ही. मीन्स that gravitational force or its weight balances that two forces, upthrust and viscous force. Okay, you understand? Shall I move to the next point? Here Fg which is equal to Fu plus Fv, then we can say that weight of sphere which is balances that two forces, upthrust force plus viscous force. So that weight which is equal to, we know that mg which is equal to upthrust Fu plus viscous force Fv. Here m is nothing but the mass of that sphere. M is equal to mass of that sphere, and mass we know that the volume into density. Volume into density is nothing but the mass. So volume of that sphere, we know that the volume of the sphere formula 4 by 3 pi r cube, and density of that sphere is the rho. Here sigma is the density of that fluid and rho is the density of that sphere. So density rho and g, okay, that is the value of m we can put here. So and acceleration due to gravity is g, so we can find Fu, we can find the value of Fu 4 by 3 pi r cube sigma g, 4 by 3 pi r cube sigma g plus Fv. Fv means viscous force. In the last lecture we can study the viscous force, that is the formula of the viscous force, 6 pi eta r v. That 6 pi is the constant term in the viscous force. Okay, we can find that v. V means the terminal velocity, so we can rearrange the terms. We can write here 6 pi eta r v, which is equal to that 4 by 3 pi r cube rho g minus 4 by 3 pi r cube sigma into g. Shall I see some cancellation or the any common terms? Okay, here 4 by 3 pi and g is the common, so we can take a common outside. 4 by 3 pi r cube and g. Here remains what? Rho minus sigma. Here 6 pi eta r v. Do you see any cancellations here? Yes, we can cancel here. 2 3s are 6, 2 2s are 4. Here r cube, here convert into square. So we get here also pi get cancelled. Okay, remains what? 3 eta v, which is equal to how much? 2 by 3 r cube, not r cube, r square g into rho minus sigma. Okay, we can only find the terminal velocity v, so v which is equal to that 3 is a multiplier, so we can interconvert it into opposite side. So we got here multiplications going on to the opposite side, then it should be the denominator side. So v which is equal to how much? 2 by 3 into that 3, here r square as it is, rho minus sigma into g. इकडे बघा इटा जे होतं मल्टिप्लायला होतं, इक्वल टू साइनच्या पलीकडे घेतलं तर ते इकडं मल्टिप्लिकेशन असेल, मल्टिप्लाय असेल तर तिकडे गेलं डिवाइडला जाईल. म्हणजेच इटा जी आहे आपली मल्टिप्लिकेशनला गेलं, म्हणजेच मला फॉर्म्युला काय मिळते बघा, 3 3 is 9 means 2 by 3, not a 3, 2 by 3 3 is 9 r square in bracket rho minus sigma
divided by eta. This is the expression for the terminal velocity. We can finding terminal velocity using that equations v, which is equal to 2 by 9 r square rho minus sigma divided by eta. This is the expression for the terminal velocity.